चालू असलेल्या नामसप्ताहामध्ये आजच्याही कार्याची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. त्यांच्या या सप्ताहामध्ये नियोजन आहे असे महाराष्ट्र प्रसिद्ध कीर्तनकार सेवाळे महाराज यांच्याद्वारा ही सेवा मला प्राप्त झाली. तेव्हा ही सेवा सादर करण्यासाठी निवड केलेला अभंग सर्वांचे परिचित आहे. तेव्हा प्रातस्मरणीय सद्गुरू जयराम महाराज यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे की ज्यांचं जीवन वैराग्य परिपूर्ण, इतर अनेक गुण त्यांच्या अंगी बसलेले होते आणि त्यांनी स्वतंत्र संस्था निर्माण करून चांगल्या प्रकारची संस्था चालवली. त्यांनी शिक्षण तसं सद्गुरू ध्रुव महाराज संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्र प्रसिद्ध असे कीर्तनकार असा त्यांचा नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये. तेव्हा त्यांची या वर्षी ही 18वी पुण्यतिथी. तेव्हा हीच पुण्यतिथी ते साजरी करतात. हा कार्यक्रम जे साजरे करणारे आहे असे आळंदीकर महाराज बाळासाहेब महाराज सेवाळे ते देखील त्यांचं कार्य देखील उत्कृष्ट आहे. त्यांनी देखील तशी महाराजांनी संस्था चालवली तशी संस्था सेवाळे महाराज देखील चालवत आहेत. सकळ संतांमध्ये श्रेष्ठ दरबार आहे. ज्या माऊलीचं वर्णन आणि संतांनी केलं ते माऊली या ठिकाणी समाधिस्थ आहे. संयम माऊलींची समाधी आहे. आज देखील ते भेट देऊ शकतात, दर्शन देऊ शकतात. कृष्ण साधना असेल तर माऊली भेटायला तयार आहे. अशा परमपावन स्थानामध्ये सेवा मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. किंवा भाग्य म्हणूनच या ठिकाणी मी उभा आहे. एक सेवाधारी कीर्तनकार म्हणून तेव्हा सेवेसाठी निवडलेला अभंग अगदी थोडक्यात आहे, जगण्याचा आहे. कोकळीच्या सुखा अंत पार नाही रेखा बाळकृष्ण नागरी आनंद नरनारी. कार्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या प्रसंगी भगवान कृष्ण परमात्माने ज्या काही गोकुळामध्ये लीला केल्या, जे काही चरित्र केलेलं आहे, तर त्याचं नेमकं काय करा तुकाराम मला सांगतात. चरित्र चरित्र
केले देवे गोकुळी. गोकुळात असताना भगवंताने जे चरित्र केलं तर ते उच्चारावे पुन्हा उच्चारावे. आचार्य असं चरित्र भगवान चंद्राचं आहे आणि उच्चारावे असं चरित्र भगवान कृष्णाचं आहे. एक अवतार आचरणीय तर एक अवतार उच्चारणीय. एक अवतार आकर्षण करणारा तर एक अवतार आदर्श देणारा. एक अवतार प्रतिप्रदान तर एक अवतार नीतिप्रदान. असं बरंच काही सांगण्यासारखं. एक अवतार त्रेतायुगामध्ये तर एक अवतार द्वापारयुगामध्ये. एक अवतार सूर्यवंशात तर एक अवतार चंद्रवंशात. एक अवतार राजग्रहात तर एक अवतार ताराग्रहात. एक अवतारामध्ये एकच पत्नी तर एक अवतारामध्ये अनेक पत्न्या. हे दोन अवतार सर्व श्रेष्ठ गणले गेलेले आहेत. या अवतारामध्ये भगवंताने जेवढं धर्म कार्य केलं ते अन्य अवतारामध्ये इतर अवतारामध्ये नाही. तर या दोन अवताराचं चिंतन, या दोन अवताराचं लिखाण अनेक संतांनी केलेलं आहे. त्यापैकी एकनाथ महाराज बोलतात की देवाचे बरेच अवतार झाले पण असा नाही झाला. भगवंताने इतर अवतारामध्ये केलं असेल केलं पण असं नाही केलं. मागा अनेक अवतार झाले पर्यायचे चरित्र नाही केले. वेदे वेदाला धरले व्यभिचारी आदि धरले निजपद. बहुत अवतारे उतरा देव परिजा अवतारी चरणबला. दैवान कळ्या विप्राव अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या की ज्या देवाच्या लीला मोठमोठ्या देवांना देखील कळणार नाही. तर अशा त्या लीला सामान्य जीवाला कशा कळतील. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने विचार केला, उच्चार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. कृष्ण कर्माचे करे तो स्मरण ते कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण आचरणा श्रीकृष्ण धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि देवाने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. तेव्हा देवाने केलेली चोरी तर ती आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता. सुवर्ण सह्या पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल तर तो पावन होतो, दोष मुक्त होतो. आपण आणि म्हणून भगवंताचं जेवढं आपण गावं, जेवढं स्मरण करावं, चिंतन करावं तेवढं कमीच आहे.
आणि राम अवतार हा पूर्ण आहे. पूर्णावतार रामकृष्ण परिपूर्णतम अवतार तोच की जो जगामध्ये येताना एका कर्मासाठी येतो, पण आल्यानंतर अनेक प्रकारचे काम होतात. एक कार्यात मागत्य कोटी कार्य जकार परिपूर्णतम साक्षात कृष्ण नामे वरी. तर भगवान कृष्णाचा अवतार काही आग्रहाने असा जो अवतार झाला त्याचे बरेच कारण आहेत, अनेक कारण आहेत. ऋण फेरावे अवतार केला अविनाशाला कारासी पृथ्वीचा भार करावया दूर हमन अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. अनेक कारण समर्पण भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. गोकुळातच का केला त्याचं कारण गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान, फार मोठं पुण्यवान, म्हणून भगवान तिथे अवतीर्ण झाला. एक गाव चांगला, परिसर चांगला आणि त्यांच्या पोटी अवतार धारण करायचा ते पात्र देखील उत्तम. आईवडिलांची फार मोठी तपश्चर्या, अशा सगळ्या गोष्टी जाणूनच भगवंताने गोकुळात अवतार धारण केला. आणि दुसरं कारण, महत्वाचं कारण, एक तर तिथं काही फार होत्या, इतर गावापेक्षा गोकुळामध्ये फार काही होत्या, म्हणून त्याचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. तेव्हा त्या पृथ्वीने आपली तक्रार ब्रह्मदेवाकडे केली. ब्रह्मदेवाने ती तक्रार नोंद करून घेतली. कारण पृथ्वी माता सांगू लागली की मला शक्य होत नाही, हे पापाचं ओझं मी सहन करू शकत नाही, आपण काहीतरी करा. मग तर ब्रह्मदेवाने काही ठराविक देवांना आचरण केलं, विचार करू लागले, चर्चा करू लागले की जगामध्ये फार मोठं संकट आहे, अधर्माचं संकट आहे. हे संकट नष्ट करणारा कोण समर्थ? तर म्हणायला समर्थ भगवान परमात्मा. परमात्मा कुठं आहे? परमात्मा कुठं नाही? भगवान शंकर म्हटले. सर्व स्थानी तोच आहे, पण सध्या मात्र भगवान आपल्या सासरवाडीत गेलेला आहे. सर्व देवता, ऋषी मुनी, आदि करून पृथ्वी माता, ब्रह्मदेव समुद्राच्या काठीवर त्यांनी भगवंताला हात मारले. तर ती प्रेमाची, कळकळीची, तळमळीची हात भगवंताने देखील श्रवण केली, कानी घेतली. सर्वांची हात कानी घेऊन भगवंताने आपलं मानस आकाशवाणीद्वारा सर्वांच्या कानी पोहोचतो केली. आकाशाची वाणी सांगे सकळाचे कमळ मानसी करू नका, कमळ मानसी करू नका. तेव्हा भगवंताने आपला संदेश, आपला आदेश सर्वांच्या कानी तो आदेश पोहोचता केला. ती वाणी ऐकल्यानंतर सर्वजण खुश झाले. कारण भगवान म्हटले मी अवतार धारण करतो, सर्वांनी निश्चिंत राहा. सर्व देवता वगैरे आपापल्या स्थानी निघून गेलेले आहेत. नंतर देवाने भगवंताने विचार केला, आपण शब्द जगाला देवांना दिला,
एकतर शब्द देऊ नये, अनेक शब्द दिला तर खरा केल्याशिवाय कारण जगामध्ये एक नंबर तत्व फक्त सत्य आहे. सत्य सत्य सांगा. तेव्हा अवतार धारण करायचा या विश्वामध्ये अनेक विश्व फार मोठा आहे. यामध्ये अनेक लोक आहेत. पैकी लोक कोणता मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये अनेक खंड आहेत. पैकी खंड कोणता आशिया नावाचा खंड. आशिया खंडामध्ये अनेक देश येतात. पैकी देश कोणता भारत देश. देश म्हटलं की तिथं अनेक प्रदेश असतात. पैकी प्रदेश कोणता उत्तर प्रदेश. प्रदेश म्हटल्यानंतर तिथं अनेक गाव असतात. पैकी गाव कोणतं गोकुळ हे गाव आहे. ते गाव म्हटल्यानंतर तिथं अनेक घर असतात. पैकी घर कोणतं बाळकृष्ण नंदा. बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. नंद हे भगवंताचे वडील. तसे तर नंद त्या परिसरामध्ये बरेच होते असं ते म्हणतात. व्रजभूमीमध्ये बरेच नंद होते. जशी काही ती संख्या असेल त्या संख्येप्रमाणे किती नाव मिळत असत. ज्यांच्याकडे 9 लाख गाई त्यांना म्हणत असत नंद. ज्यांच्याकडे 5 लाख गाई त्यांना म्हणत असत उपनंद. ज्यांच्याकडे 10 लाख गाई त्यांना म्हणत असत वृषभानु. आणि ज्यांच्याकडे 50 लाख गाई त्यांना म्हणत असत वृषभानुवर. आणि ज्यांच्याकडे 1 कोट गाई त्यांना म्हणत असत नंदराज. गर्ग संहितेप्रमाणे भगवंताच्या वडिलाला शक्यतो नंदराज असं म्हटलेलं आहे. आणि संत शब्दाप्रमाणे भगवंताच्या वडिलाला नंद असं म्हटलेलं आहे. आई मी तुझा ऐकलता ऐक गायला की तो नवलाग. आई मी तुझा ऐकलता ऐक गायला की तो नवलाग. गायला कुणी जगली आईने तुझा ऐकवता ऐकून गाय राहते तो कितीला 9 लाख. पण हे तुम्हाला पटणार नाही. खरं तुम्हाला वाटणार नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये गाईच फार होत्या. पूर्वीच्या काळामध्ये गाईच फार. आताच्या काळात कोंबड्यात फार. किती कोंबड्या गणित नाही अरे. तसं पूर्वीच्या काळामध्ये गाई फार असत. फार गाई असत. गाईला किंमत होती. पूर्वीच्या काळात खरी संपत्ती म्हणजे गायच होती. खरं धन म्हणजे गाय. त्याला गोधन म्हणायचे. त्याला
नवला काही होत्या त्या काही कमी झाल्या का मी तर असं म्हणेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील 9 लाख काही नसते. महाराष्ट्रात दर्शा सोडल्या तर 9 लाख काही नसते. बोलून पहा मला सांगा आता काही कमी झाल्या. सगळे डोंगर सरकारने ताब्यात घेतले तेव्हापासून गायीची संख्या कमी झाली. निसर्ग देखील कमी जास्तपणा करतो. निसर्ग चांगला राहण्यासाठी याकरता गौसेवा उत्तम आहे. ज्यावेळेस पुण्याची वाढ होईल धर्माची वाढ होईल त्यावेळेस निसर्ग देखील चांगला चालेल. बाळकृष्ण नंदाकरी अर्थात देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे देवाला तसे नाव प्राप्त झाले. बाळपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण. राधे बरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण. गाई राखत असताना गाई चालत असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे गोपाळ कृष्ण. आणि अर्जुनाला गीता सांगताना गीतेमध्ये भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. देवाच्या येण्याला अवतारच म्हणायचे, जन्म नाही म्हणायचे. कारण जन्म जीवाचा आणि अवतार देवाचा. चालक मालक प्रतिपालक गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतीर्ण झाल्यामुळे त्या भगवंताच्या अवताराचा आनंद सर्वांना झाला. काही मुलं तर जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांना होत नाही. काही मुलाचा आनंद घरापुरताच राहतो, तो शेजाऱ्याला देखील नसतो. काही मुलाचा आनंद घर अधिक शेजारी, तो गल्लीला नसतो. गल्ली काही मुलाचा आनंद एखादी गल्ली पूर्ण गावाला नसतो. पण भगवंताच्या अवताराचा आनंद सर्वांना पुरेपूर आनंद झाला. गोकुळी आनंद झाला.
जिथं भगवान कृष्ण अवतीर्ण झाला तिथं काय कमी आहे आनंदाला? आनंद हे जीवनाचं सार आहे. जिथं देव तिथं सगळं काही प्राप्त असतं. तिथं कोणतंच वर्ण नसतं. जसं कोणात तिथं काय होणार आहे का आपण म्हणतो ना, तसं तिथं देव आला तिथं सगळं आहे. जिथं देव तिथं लक्ष्मी, जिथं लक्ष्मी तिथं सगळं वैभव आहे. असा आनंद सागर भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला काय कमी आहे? गोकुळीच्या सुखा गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. आता त्या गोकुळामध्ये सुखाला कसलीच कमतरता नाही. कारण भगवान हा सुखस्थान आहे. भगवान हा सुख सागर आहे. सागरामध्ये किती पाणी मोजमाप नाही, मागे नाही, सध्या नाही, पुढे देखील होणार नाही. तसं सागराचं पाणी अथांग, तसं देवाचं सुख देखील अथांग आहे. अपार सुख आहे, अगणित आहे, की ज्याला पारावरच नाही. असं अप्रतिम सुख कृष्ण भगवंताच्या रूपाने अवतीर्ण झालं गोकुळीच्या सुखानं. आणि म्हणून सुख म्हटलं की देव आणि दुःख म्हटलं की संसार. संसारामध्ये किती दुःख गणित नाही त्याला नाही. तसं देव म्हटलं की देवाकडे किती सुख गणित नाही त्याला. Oh!
आपल्या जीवनामध्ये सुख आवश्यक तर काय करायचं तर मला दुःख आपला संसाराकडे फार दुःख आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये नसेल फार दुःख ते आपण मान्य करतो, पण बिलकुल काहीच दुःख नाही हे मात्र आपण मान्य करणार. जीवन म्हटलं की काही ना काहीतरी दुःख असतं. म्हणून या जीवनामध्ये या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख सर्वांना अनुभव आहे. तर संसार आपल्या इच्छेप्रमाणे का करत नाही, अर्थात खरं सुख का देत नाही, देणार कसं, असेल तर देणार, नसेल तर कुठून देणार. कारण ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे तेच मिळतं, असेल तर मिळतं, नसेल तर नाही. तसं धर्मात असेल पाणी तर खाली पाटात येणार, पाठीत असेल तर नळात येणार, आडात असेल तर पवड्यात येणार, खिशात असेल तर हातात येणार, कपात असेल तर बशीत येणार, एखाद्या वस्तू असेल तरच मिळते, नसेल तर नाही. आपल्या येण्यातून सर्व सुखी केले, कोण कोण केले मागणीची गवळ नाही. गोकुळीच्या गवळीच्या गोकुळीच्या गोकुळीच्या गवळीच्या गोकुळीच्या गवळीच्या तेव्हा देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव आहे, वेगळे नाही. तेव्हा सुख म्हणजे देव आहे आणि संसार म्हणजे काय, संसारामध्ये अनंत दुःखे आहेत आणि दुःखे सांग भेटते सकळ संसारात देशते मुसाहे पाषाण फुटते भयका पचित्ते भरला अनेक दुःख अनेक. बिलकुल सुख नाहीच का आहे, नाही असं नाही, पण ते फारच कमी आहे. किती कमी का माणूस सुख पाहता जेव्हा पारे सुखाचा विचार केला संसारामध्ये तर जवळ एवढं सुख किती
जवळ एवढं सुख आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दर्शना आणि देवी प्रदर्शन. ते सुख फारच कमी, दुःखच फार. परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाल्यामुळे गोकुळीच्या सुखात आनंद पार नाही लेखा. तेव्हा असं जे देवाचं सुख, असा जो देवाचा आनंद त्या गोकुळ अशा लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रकट केला. भगवंताच्या अवताराचा आनंद सर्वांना प्राप्त झाला. सर्वांनी तो आनंद कोणत्या माध्यमातून प्रकट केला ते माध्यम सांगतात. पुढे या तोडणे सर्वांनी आपापल्या दारी पुढ्या उभा केला. दाराला तोरण बांधले, अंगणामध्ये सरासमर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. तरी सगळं आनंदाचं लक्षण, आनंदाचं प्रतीक आहे. पुढे या तोडणे करती कथा गाती गाणे. आणि काही लोक गाणं गाऊ लागले, तर काही माणसं कथा करू लागले. गाणं वेगळं, कथा वेगळी. गाणं जे असते ते पद्यातून आणि कथा जी असते ती गद्यात. जसं गाणं पहा किती छान सुंदर ते धाम, पहा किती छान सुंदर ते धाम, ईश्वरीच्या मंदिरावर खेळ भगवान, ईश्वरीच्या मंदिरावर खेळ भगवान. पहा किती छान सुंदर ते धाम, पहा किती छान सुंदर ते धाम, ईश्वरीच्या मंदिरावर खेळ भगवान, ईश्वरीच्या मंदिरावर खेळ भगवान. अशा प्रकारे सर्व लोक आपापल्या परीने कोणी कथा करत आहेत, तर कोणी भगवंताच्या बद्दल गाणी म्हणत आहेत. असा हा सर्वांनी सुंदर परमात्मा, त्या परमात्म्याने आपल्या रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं, सर्वांचे मन वेधून घेतले. तर हे गोड चिंतन महाराज शेवटी सांगतात. Thank you.
भगवंताने आपल्या रूप सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं तर रूपाच्या बाबतीमध्ये भगवंताला तोड नाही तोड नाही. आणि कोणाच्या बाबतीत देखील जगामध्ये भगवंताला तोड नाही तोड नाही. एवढंच काही इतर देखील गोष्टीला देवाचं वैराग्य घ्या, देवाचं गुण घ्या, देवाचं रूप घ्या, देवाचं सामर्थ्य घ्या, देवाचं काही घ्या, भगवंताच्या कोणत्याच गुणाला तोड नाही तोड नाही. आपल्या जीवनातील अनुभव सांगते की मी भगवंताला पाहिला, त्याचा परिणाम पाहिला नंदाचा भगवान मन आकर्षित करणार आहे. सर्वांचे मन खेचून घेतले, वेधून घेतले, मोहून टाकले, परंतु त्याचं नाव मनमोहन आहे. मनाला मोहून घेणार आहे. अशा अनेक गुणाने भगवान आकर्षित करून घेणार आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात काय म्हणायचे छंदे येणे वेधेले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी विठोबा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदपुढे अवतीर्ण झाले. तर ज्या काही गोपकुमारी गोपकन्या त्या रोज सकाळीच लवकर उठत असत आणि दयाचं घुसळण करताना भगवान कृष्णाच्या बद्दल सुंदर 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 असं त्या गाणं गात असत. त्याचं सुंदर असं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. प्रातःकाळी प्रहरात्री उठिल्या गरुडा नेमा प्रातःकाळी प्रहरात्री उठिल्या गरुडा नेमा घुसळण माने घरी सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळ सहस्रपरी पैशा गाती मदन सावळा आनंदाने सळन करू लागल्या आणि भगवान कृष्णाच्या बद्दल त्या गाणं गाऊ लागल्या.
एक म्हणती साधनी परस्परामध्ये त्या बोलूही लागल्या एक म्हणती साधनी तुम्ही लपवा गेलोनी नकळे 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 बाई कृष्णाची करणी बाई कृष्णाची करणी कोणी करुणी हागी सखे येईल चक्रपाणी कास खांदुनी तुम्ही आता लपवा दोन्हा अकस्मात भगवान आला आणि त्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला बोलता चालता इतक्यामध्ये हरियाला कवनही नाही देव दृष्टीने देखिला सूक्ष्म रूप धरुणी डेरा मध्ये प्रवेशला घरच्यावरी देव दोन्ही खाऊन यागे काय चाललंय आपण कुठं आलाय तर गवळणी प्रयत्न करू लागल्या पण त्या दिवशी कोणी बाहेर पडे ना सर्व गवळणी घामात गुम झाल्या अगदी सर्वांनी जीवाचं रान केलं पण काम होईना लोणीच बाहेर मग ताजं पाणी तर टाकतच होत्या पण काम होईना मग शिळं पाणी टाकू लागल्या तरी पण काम होईना मग गरम पाणी टाकू लागल्या तरी पण काम होईना पुन्हा पाणी शिळं पाणी घालितात परिते लोणी येईना पुन्हा पाणी शिळं पाणी घालितात परिते लोणी येईना काय झाले टोळे सासू बाई करेना काय झाले टोळे सासू बाई करेना अशा प्रकारे एक सुनबाई आपल्या सासूला सांगू लागली की सासूबाई आज कोणी काहीतरी टाळाटोळा केला आज कोणी काहीतरी चेटूक मिटूक केलं म्हणूनच आज दोन्ही बाहेर येऊ शकत नाही आम्ही फार मोठे प्रयत्न केले पण अजिबात कोणी बाहेर पडेना तर हे शब्द ऐकल्यानंतर त्या सासूला फार मोठा राग आला त्या सुनेचा आणि रागाच्या भरात ती सुनेला बोलला आगे बाई जानो तुमचे जानते चाळे आगे बाई जानो तुमचे जानते चाळे यशोदेच्या मुलाने मुनी देत सारोळे लोण्याचे देत सारोळे उगीच मग पाहता आता फिरले निराळे मारी ठोसरे दोन्ही गालोरे घेतले घेतले
आपल्या सुनेला भुक्याचा मार देऊ लागले, भुसे मारू लागली, काल भुसे घेऊ लागली, वेदन तिला मारू लागली. तिचा मार भगवान त्या डेऱ्यातून पाहू लागले. डेऱ्यामधून मार माझा जगजीवन पाहे, डेऱ्यामधून मार माझा जगजीवन पाहे. अशा प्रकारे भगवान एकही क्रियेला करू लागले करत आहेत. पुढे जाऊन भगवान पुढे मोठे होऊ लागले. मोठे म्हणजे फारच मोठे नाही, इतर गोकुळात फारच वर्ष राहिले नाही. गोकुळामध्ये 11 वर्षाच्या आतच राहिले. नंतर तेथून मथुरेत गेले, त्या मथुरेमध्ये 14 वर्षापर्यंत राहिले. नंतर तिथून डायरेक्ट द्वारकेत गेले. तिथं मात्र भगवान कोण झाले? राधे झाले. राधे आता एक क्रियेला करू लागले. तर एक विषय भगवंताने जरा माती खाते. लहानपणी शक्यतो मुलं काय करतात? मातीच खातात, दुसऱ्याची नजर चुकवतात आणि माती खातात. हे पहिल्यापासून चालत आले. कारण भगवान कृष्णाने माती खाते म्हणून आता देखील मुलं मातीच खातात. प्रभू रामचंद्राने अंगठा चोखला म्हणून आता देखील मुलं अंगठा. हे वर्णन रामायण ग्रंथात. तर भगवंताने माती खात असताना त्याचे मित्र भगवंताला सांगू लागले, हे कृष्ण माती खाऊ नकोस, माती खाणं बरं नव्हे. पण भगवान कोणाचं ऐकेना, भगवान कोणाचंच ऐकेना. याकरता लगेच ते कृपा डायरेक्ट भगवंताच्या ऐकल्या. तेरे लाला ने प्रजल जगाए यशोदा जन्माई, तेरे लाला ने प्रजल जगाए यशोदा जन्माई, तेरे लाला ने प्रजल जगाई. आपल्या मुलाने माती खाल्ली असं कोणत्या याला बरं वाटेल? कोणत्या याला बरं वाटेल? बरं वाटलं तर ती बाई म्हणजे वेळी हालच समजा, वेळी हालच समजा. कोणत्याच आईला बरं वाटत नाही. तेव्हा यशोदा माता पटकन बाहेर आहे. लगेच एक काठी घेतली आणि भगवंताला पकडली. हाती घेऊन
म्हटले कोण सांगतोय तुला? तर म्हणे तुझे मित्र सांगतात की कृष्णाने मागते. भगवान म्हटले नाही. बैला मला तुझं भेटला वेळ कमी आहे. आता मीच बोलले तुम्ही बोलू शकता. नाही केलं तर मला मारायचं नाही. पण म्हणते तुझी लबाडी मला दिसत नाही. याचं काय? तुझी लबाडी मला वाटत नाही. बाकी सर म्हटले पण तुझा बंधू कोण बलराम देखील सांगत आहे. कृष्णाने मती करली पण भगवान म्हटले नाही. तो देखील पक्षपात करतो. होय हे माझा पक्षपात. राम तुझं भेटला होय माझा पक्षपाती. तो देखील पक्षपात करणार आहे. मग त्याचं ऐकायचं. पण यशोदा म्हणते बाकी असेल पण मला ते पटत नाही. तुझी लबाडी मला वाटत आहे. तो हे लबाड कृष्ण तेरी बात क्यों न माने. तो हे लबाड कृष्ण तेरी बात क्यों न माने. साचे बोल राम मेरा शत्रु नहीं बोल जाने. मोहर दिखाओ तो तुझी क्यों माती करे. छोटो समुखार बिंद कृष्ण नदी पार. छोटो समुखार बिंद कृष्ण नदी पार. दीपावर गंग जाने दिखे सब पार. सतोर समुद्र दिखे कल के किनार. हरे मुख में विश्व दिखाई काठी आणि भुवन येत्या पोटी 14 दिके. 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड होत असते. अनेक गावाचे गाव काय, चंद्र काय, सूर्य काय, समुद्र काय, सगळं पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला अरे बा हा जगाचा चालक मालक प्रतिपालक याला आपण आपला मुलगा समजतो तर हा जगाचा बाप आहे असं त्याला कळू लागलं. ज्ञान झालं. कारण तेवढ्या मूर्तीची माया भगवंताने दूर केली, बाजूला केली. त्याला सगळं कळायला लागलं. जोपर्यंत माया घात नाही तोपर्यंत आपल्याला भगवान कळत नाही. तोपर्यंत आपल्याला सगळं खरं वाटतं, संसार खरा वाटतो. त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं. आपण भगवंताने विचार केला हेच ज्ञान आईकडे ठेवलं तर आई आपल्याला देव समजेल, भगवान समजेल. रोजच आपलं दर्शन करत बसेल. पण भगवंताने पुन्हा माया तिच्यावर टाकली. त्याला सगळा विसर पडून गेला. काही समुद्री बाळा मित्र त्या सर्वांना विचारणा केली की मी तसा पण कसं आहे. अर्थात तसा मी शक्तिमान तसं तुम्ही सर्वांना शक्तिमान व्हा. पण गोपाळ म्हटलं देवा तू सांगतोस खरं पण आमच्या माता मला देत नाही. मग तुम्हाला काय म्हणतो गवडी आज तारक पहिले कोण बोले चांगले कोण बोले चांगले कोण बोले चांगले तेव्हा आम्हाला शक्य कशी करतो होणार. मग तुमचा माल कुठे जातो सत्य सांग. मग खरे आपण म्हणून जात नाही. माता घेऊन जातात. थोड्या दरात त्यांना देतात. भगवंताने विचार केला आपल्या अनुभूती हा खरा धर्म नसून अधर्मच आहे. हा खरा न्याय नसेल मग फार मोठा अन्याय आहे. त्याचा असताना त्याला मिळत नाही. त्याचा असताना त्याला मिळत नाही. दुसरेच माणसं खातात शक्तिवान होतात. एक अशी म्हण आहे की ज्याचा माग त्याचे हात आणि कोरे कोरे पडले.
त्याचा स्मरण करायला मिळत नाही. याकरता भगवान म्हणतात की या तरी अवघे माझ्या मागे मागे असं तुम्ही करा. आज येते पोट भरी माझ्या शब्दाप्रमाणे केलं तर तुम्हाला पोटभर देणार. म्हणून देवाचंच ऐकावं, संतांचं ऐकावं तर जीवनाचं कल्याण आहे. भगवान म्हणतात पोटभर देणार. देवाकडे पोटभर असते, संसाराकडे चिमूटभर असते. तर भगवंताने गोपाळासाठी स्पेशल कार्यक्रम सुरू केला. चोरी करणं मी तुम्हाला देणार, चोरी माध्यम करून देणार. तर भगवंताने चोरी सुरू केली. गावामध्ये वार्ता गेली की कोणीतरी चोऱ्या करतोय. म्हणते म्हणणाची आपोळे आधी चोरी केली करे तया बिना नाशी नभे दुसरी आयशी. एक कारण सुरू झालं. ईश्वराकडे गवळण येऊ लागल्या, पण ईश्वरा कोणाचं मान्य करून घेणार आणि गवळणी मात्र पुन्हा दारी आले. एक प्रसंग असा असंख्य गवळण दारी आल्या. प्रत्येकाला वाटलं की आपलं गाणं पटकन करावं. तेव्हा एक गवळण समोर आली. तिचा मुखाने बोटे तिचं वर्णन माऊली करतात. काय सांगू तुझे बाई सर्वांचे गाणे त्यांनी घेतले. ऐशी ऐकता गाराणी आणि यशोदे नेहमी आहे का तिला रडू आला. एवढे मोठं सांगतात याचा अर्थ काहीतरी होत असा. म्हणून भगवंताला सांगण्यात आलं की आता तू इथं थांबायचं नाही, तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने ते मान्य केलं. आपण सर्व गोपाळांना भेटले. मित्रांना त्यांना काय सांगू लागले मग तुम्ही काय घेऊन सारे रानामध्ये आले. सर्वांच्या काही जरूर लागल्या. भगवान केले जरूर लागले. बरेच काही खेळ देवाने केले. एक खेळ बोलून आणि आपला कार्यक्रम समाप्त. विटी दांडू चेंडू लगोरी
बरेच काही खेळ झाले. शेवटी खेळ करून करून खांदी भार कोकरी गोपाय करण्याचे सगळे पोरं थकून गेले आणि भगवंताला बोट लागली की देवाचा खेळाचा रंग नाही, खेळ आता बंद करा. भगवान म्हटले झाला बंद झाला. झाली आता वेळ म्हणते सर्वांनी आपापल्या शिबिरात देवाकडे जमा केल्या. भगवंताने सर्वांच्या शिबिरात सोडल्या, सर्वांच्या शिबिरात सोडल्या. सोडण्याचा अधिकार देवाचा, पाहण्याचा अधिकार देवाचा. कोणी किती पाप केलं, कोणी किती पूर्ण केलं, हीच खरी शिबिरे आहे. प्रत्येकाने आपापली शिबिरे चांगली ठेवावी, चांगली मला असं वेळा वाकडा आवडत नाही, मला चांगलं आवडतं. तर गोपाळ म्हटले आमच्याकडे चांगलं नाही ते चांगले कोणाचे आम्हाला गोपाळ आमचा तुकडा संसार आम्ही सगळे तुकडे देवा. तू श्रीमंत पण आम्ही गरीब, आमचं जसं असेल तसं तू भागून घे. आम्हा सर्वांना सामावून घे. सर्वांची नम्रता दीनता करून भगवान सर्वांना सामावून घेतला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास घेते गांध प्रसाद देतो पंढरीनाथ. काला करीती संत जन सगळे त्यांच्या नारायण. वाटी आपल्या हस्ते आणि भाग्याचा तो पावे ती पुंडली गदरला. कृष्णाने काला केला आणि तो काला फारच गोड झाला. तसा देवाचा गोड काला म्हणजे देवाचं खरं सुख आहे. आणि म्हणून सर्वांनीच काला सेवन केला पाहिजे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला मग तो मनुष्य जन्माला कशाला आला. प्रत्येकाने काला सेवन करावा. काला शब्द म्हणजे सुख आहे, देवाचं सुख. आपल्या दारी आपल्या अंतरी घरी येण्यासाठी याकरता देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आई वडिलांची सेवा करा, जीवनामध्ये शक्य होईल तेवढा दान धर्म करा आणि इमानदारी जीवनामध्ये धरा. सत्याचं परिपालन करा. जेवढं होईल तेवढा आपण इतरांसाठी करत राहा. इतरांचं दुःख कमी होईल एवढा प्रयत्न करत राहा. हे देखील फार मोठं पुण्य आहे. आणि नामचिंतन भरपूर करा. कलियुगामध्ये नामाला फार महत्व आहे. ते नामचिंतन मग संतात असेल अथवा देवात असेल सर्वांनी नामचिंतन करा. सेवा समाप्त झाली तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, इष्ट माऊलींच्या चरणी, गुरु तुकाराम महाराज, गुरु जोग महाराज तथा सद्गुरु जयराम महाराज अशा पवित्र चरणी सेवा अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला विराम. जय जय Yeah.